हा जुन्या काळचा घर आहे. हे बघा 100 वर्षापूर्वीचा घर बघताय तुम्ही. हे बघा तर आतमधली जी स्ट्रक्चर होता जुन्या पद्धतीचा, हा जो बाहेरच्या तुम्ही ज्या आपण ज्या विंडोज बोलतो ना, त्या विंडोज तुम्ही बघताय ह्या बांबूच्या विंडोज आहेत. हे बघा आणि हे ना काहीतरी गंज असे बोलायचे. नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जे काय बोलता ते. पण ह्याला पहिले पूर्वीचे लोक गंज बोलायचे. आणि हे काही खूप म्हणजे 100 वर्षापूर्वीचं जी वास्तू बघताय तुम्ही, त्याच्यामुळे थोडीशी इथे पडीकसारखं वाटते, पण अजून लोक राहतात. हे बघा हे आहे ना, हे खूप जुन्या पद्धतीचं घर आहे. मी थोडा आतमधलं स्ट्रक्चर दाखवतो. या ताईंची मी परवानगी घेतली थोडी, कारण हे बघा हे बघा ह्या मातीच्या भिंती आहेत. आता ॲक्च्युली तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी गावी आलो आहे शिमगोत्सव, आणि प्रत्येक कोकणकर गावी येतो एन्जॉयमेंट करण्यासाठी, आणि प्रत्येक घरामध्ये देवबाप्पा भेटी देतात, तो त्याच्यामुळे त्यांना येणं गरजेचंच असतं. सो हे बघताय तुम्ही स्ट्रक्चर, हे जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. हे बघा किती जुना पद्धतीचं घर आहे बघा. अच्छा इथे देवबाप्पा पण आहे इथे. हे बघा खूप जुन्या पद्धतीचं घर आहे. आणि इथे हे लोक मुंबईला राहतात, गावी कोण राहत नाही आहे. सो मला फक्त तुम्हाला दाखवायचे होते जुन्या पद्धतीचा घर कसा असतो. ह्यानी थोडासा स्ट्रक्चर मॉडिफाय केला आहे. हे बघा हे बघा सो हे बघताय तुम्ही, हे जुन्या काळचं घर, आणि 100 वर्षापूर्वी हे बांधलेलं घर आहे. थोडंसं हे मॉडिफिकेशन केलं आहे. हे बघा इकडून जरी बघितलं तर तुम्ही, हे बघा आता हे जे समोरचं स्ट्रक्चर थोडं मॉडिफाय केलं आहे, बट बाकीचा जो स्ट्रक्चर आहे, हे बघा हे वरचा जो स्ट्रक्चर बघाल, हा खूप जुन्या पद्धतीचा घर आहे. हे बघा आणि ह्या साईडला म्हणजे कोकणामध्ये गावं अशी घरं असायची जुन्या पद्धतीची. सो मला दिसलं हे घर, तर तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. सो नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते तुम्हाला. हे जे भिंती बघता तुम्ही, ह्या मातीच्या भिंती आहेत. हे पहिल्या मातीच्या भिंती असायच्या. हे बघा हे पहिल्या मातीच्या भिंती होत्या, आणि एवढ्या 100 वर्षाचा कालावधी असणारा हा घर एवढा अजून मजबूत आहे. म्हणजे पहिल्याची जी बांधकाम पद्धत होती ती खूप कौशल्यदायक होती. हे बघताय तुम्ही, आणि त्याच्यामुळे जे बांधकाम आहे ना खूप मजबूत आहे बांधकाम. आणि हा ज्या मातीच्या भिंती बघताय तरीसुद्धा हा घर किती खूप मजबूत आहे बघा. सो मंडळी, आता सांगितल्याप्रमाणे ही जी वास्तू दाखवली तुम्हाला, म्हणजे खूप 100 वर्षाची पूर्वीची वास्तू आहे. आणि ह्या वास्तूबद्दल मला थोडंसं वाटलं की शूट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आणि हे दादा आपल्या समोर आहेत. दादा तुमचं नाव काय? माझं नाव महेश शांताराम मेटकर. महेश शांताराम मेटकर. ओके, तुम्ही पूर्वीचे म्हणजे इथेच रहिवासी, म्हणजे तुम्ही आता मला कळलं की तुम्ही मुंबईला राहता, पण तुमचे जे आजोबा पंजोबा जी त्यांची जी वंशज इथेच आहे बरोबर? ओके ओके. सो हे तुम्ही सांग किती वर्षापूर्वीची ही वास्तू आहे? 100 कालावरची पूर्वीची ही जी वास्तू आहे बरोबर? ओके. आणि बांधकामावर मी दाखवलंच आहे तुम्हाला मंडळी, ते खूप जुन्या पद्धतीचं बांधकाम आणि पूर्णतः मातीचं आहे बरोबर. आणि थोडेफार मॉडिफाय केले, कारण का थोडेसे ऑब्विसली 100 वर्षापूर्वीचे. बरोबर बरोबर. ओके ओके. सो दादा मला सांगा तुम्ही की ही जी वास्तू आहे जुना, आता बघा हे जो रॉ मटेरियल यूज केलाय हा मातीचा मटेरियल यूज केलाय बरोबर? सो काय ह्याच्या मागचा उद्देश असेल? एवढा मजबूत बांधकाम कसं काय असू शकतो? त्यावेळेचे आमचे जे होते म्हणजे आजोबा होते
त्यांनी तो विचार करून बांधला असेल. ओके, बरोबर. तेव्हा मिळतच नसेल काय सिमेंट वगैरे ते. हो हो, त्यावेळी नसेल. आणि पूर्वीचे जे कामगार होते ना, त्यांची जे कौशल्य होते ना, तो खूप भारी होतं. कारण का पूर्वीचे शिवाजी महाराज आपले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पण गड किल्ले बघितले, ते खूप मजबूत होते. त्या काळचा हा जो वाडा बोलायचे, आता आपण वास्तू बोलतो तेव्हा वाडा बोलायचे, बरोबर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला मंडळी पण सांगायचं होतं. आणि तुमचे थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा म्हणजे व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. सो तुम्ही ह्याबद्दल वास्तूबद्दल काय बोलू शकता थोडंफार? नाही, त्यांनी जी वास्तू ठेवली आहे तिलाच रचन करत आम्ही इथपर्यंत आणली आहे. आता बघू किती वर्षपर्यंत आम्ही. हो हो हो, गुड थॉट, नाईस थॉट. थँक्यू सो मच दादा, माहिती दिल्याबद्दल. आभारी आहेत आपला. थँक्यू सो मच. सो हे बघा, ह्या ताई आहेत. आता नमस्कार. सो हे जे आपण तुम्ही भिंती दाखवताय, हे शेणाने सारवले आहेत का? शेण आणि माती थोडीशी. अच्छा, शेण आणि माती ह्याचं मिक्सरिंग करून. म्हणजे थोडंसं म्हणजे लेप लावलं की कसं असं आपण करतो ना, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं कसं. हा, बरोबर. त्यामुळे ते थोडंसं मिक्सिंग करून खड्डे वगैरे काही असेल. ओके. ते आता आम्ही केले, त्यांनी काय केलं मला माहिती नाही. ओके. आता तुम्ही जेव्हा आलात राहायला तर ते मिक्सिंग करून लावलंय. सो एक नाईस कल्पना आहे तुमची. आणि बघा ना, हे जुन्या पद्धतीचं घर आहे आणि एवढं अजून टिकलेलं आहे. म्हणजे काय ह्या लोकांची कारागीर पद्धतीचे. हे कळलं असतं हे कसं बांधकाम केलंय. ओके. समजलं असतं. ओके. ऍक्च्युली मी पण आता उद्या मुंबईला चाललोय. इथून तुम्हाला कळेल हे कसे. हे बघा, पहिलेची हे रिपा बोलतात काय ना? रिपा. आणि जे मध्ये जे बांबू आहेत त्याला काय बोलतात? वासे बोलतात, राईट? वासे. ओके. हे बघा, हे 1+ होतं आता. हे आता थोडंसं तुम्हाला विस्कळीत दिसेल कारण इथे ते लोक राहत नाहीत. ऍक्च्युली सगळे ते मुंबईला असतात. पण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिमगोत्सव असेल तर प्रत्येक कोकणकर आपल्या गावी व्हिजिट करतो, कारण देवबाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी भेट देत असतात. नाही, आम्ही तेच ठरवलं की आपण थोडंसं खाऊ दे. हे असं सिमेंट कॉन्क्रीटचे खूप सगळ्यांचेच असतात. बरोबर. ऍक्च्युली हे ऑथेंटिक आहे. ऍक्च्युली हे जुन्या पद्धतीत ना आपलं. खूप असते याच्यात. अच्छा. थंडगार. आणि म्हणजे आता गरमी नाही तुम्हाला वाटत आहे? बाहेर आला तर तुम्हाला असं वाटलं का थोडं? नाही, एकदम चिल आहे वातावरण, एक नंबर. सकाळी तर पहाटे एकदम मस्त वाटतं. अंगावर पूर्ण गोधडी घ्यावी लागते. अरे वा. बघा मंडळी, म्हणून मी बोलतोय, जे जुन्या पद्धतीचे जे बांधकाम घरं केलेले असतात ना मातीची, ते वातावरण कूल करतात. एसीची गरज नाहीये आणि इथे म्हणजे फॅनची सुद्धा गरज नाही. एवढं थंड वातावरण आहे. हे बघा, या खिडक्या बघा, या जुन्या पद्धतीच्या किती विंडोज आहेत. हे बघा. ओके, ह्या विंडोज आहेत. या जुन्या पद्धतीच्या विंडोज आहेत. तुम्हाला लावली ना की कळेल की कसं असेल. आताच मंडळी पालखी येऊन गेली इथे. हे बघा, आम्ही आता 2 दिवसाच्या आधी आलोय ना. आहे बघा. हो, क्लासिक. असं असतं जरा. हे बघा, ही जुन्या पद्धतीच्या विंडो अशा असायच्या. एक नंबर. त्यांनी काय मजबूतीनेच केलेलं. होय, नक्की. मस्त. आणि हे ज्या पहिल्या ह्या बघा. अच्छा. हे बघा, हेला काय बोलतात? खुंटी बोलतात ना? हे बघा, हे पहिल्या जुन्या पद्धतीचे होत्या. एक नंबर. असे गोल वगैरे काही गोल असतात. हे बघा. दोऱ्याने वगैरे असे बांधतात. बरोबर. आणि ही जी पद्धत होती ना, ही ताई कोणती पद्धत आहे? ही जे सीडी बोलतात. आपल्याला वर माळ्यावर चढायचं. माळ्याच्या आम्ही फळ्या काढल्या आहेत. अच्छा. हे 1+1 होतं ना. अच्छा, 1+1 होतं का? हो. माळा टाकून असं आपण करतो ना. ओके. आता त्या फळ्या नाहीयेत. ओके. म्हणून तुम्ही बघताय मंडळी, हे बघा, ही जुन्या काळची सीडी बोलायचे. आणि ह्या सीडीने हे बघा, हे लोखंडाचे थोडे सळ्यात स्टील आता टाकलेत का? पहिले बांबूच होते. अच्छा, हे बघा, सॉरी. हे बघा, हे बांबू बघते तुम्ही. असे बांबू असायचे. आणि हा तुम्ही जुना पुराणा जी विंडोज आहे, खूप मातीच्या भिंतीमध्ये 100 वर्षापूर्वीची. हे बघा, बांधकाम बघा. हे बघा, मातीचे बांधकाम. एक नंबर. आणि एवढे वर्ष टिकला लाकूड म्हणजे तो सागाचा आणि किंवा कुठला तरी चांगल्याच असतो. होय, जे लाकडं वापरले ती सागवानची लाकडं आहेत. नाही तर एवढं झाड बघा ना, केव्हा किती वर्षापूर्वीचे. एक नंबर. हा तुम्हाला कळेल. हे बघा, त्याला कलर नाही ना मारलाय. हे बघा, ही जुन्या पद्धतीची लाकडं. हे बघा, अशी असायची. होय. पण ठीक आहे, काही हरकत नाही. हे बघा, ही गावची माणसं. ह्यांना मी ओळखतो. दिलीप दादाची वाईफ. ओके. घर यांचा जुना ना, एक नंबर आहे. सो
थँक्यू, धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल आणि ही जी वास्तू आहे त्याच्यात परमिशन दिल्याबद्दल. कारण का ज्या जुन्या पद्धतीच्या वास्तू आहेत त्या आपल्या प्रत्येकाला काळाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी मला माझे जे फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, त्यांच्याबरोबर शेअर करायचं होतं. धन्यवाद, थँक्यू सो मच.